नमस्कार मित्रांनो, मी राजेश बिडवे. आपण जो या ठिकाणी विविध आमचे जे दर्शक आहेत, त्या दर्शकांनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा विविध जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या शेतमालाला या ठिकाणी भाव मिळण्यासाठी कुठेतरी आपण या ठिकाणी ग्राउंडची भूमिका आहे, ती या ठिकाणी आपण मांडावी. म्हणजे सरकारला जागील की या शेतकऱ्यांकडे या ठिकाणी कशा पद्धतीने लक्ष द्यावं. काय सांगणार आज या ठिकाणी ही जी कारल्याची शेती आपण करतायत? हा, कारल्याची शेती ही घाट्यात आहे. कारण आता उन्हाळाभर 4 महिने झाले वागवून राहिलो आम्ही. त्याच्यावर पाणी पडल्या पडल्या व्हायरस आला आणि जसा पाहिजे तसा माल निघून नाही राहिला. तर साधारणतः आता किती एकरामध्ये आपण लावलेले आहेत? आता हे 1.5 एकरात लावलेले आहे. 1.5 एकर. 5,000 रुपयाचे विकले. फक्त 5,000? फक्त 5,000. बरं, याच्यामध्ये खर्च तर भरपूर येत असेल. खर्च आतापर्यंत 1.5-2 लाखापर्यंत होऊन गेला. 1.5-2 लाखापर्यंत? हो. बरं, मजुराचा खर्च वगैरे? मजुराचा खर्च आला फक्त हे तार, जाळी कुपणे, बिजवाई, खत याच्यातच ते 1.5-2 लाख रुपये निघून गेले. 2.5 लाख रुपये? बरं, मग हाती पडणार काय तुमच्या नेमकं? आता ते तकदीराचा खेळ. बरं, पाणी वगैरे कसं आहे शेतीला? काही हे ते शेतीला आता सध्या तर सुरुवातला आला, चांगला आला. आता ताडण दिली त्यामुळं फुलगळ सर स्टप झालेले. आता वेल ऊन धरायला लागले. बरं, मार्केटला भाव कसा मिळतोय तुम्हाला ह्या राशीमध्ये जेव्हा टाकताय? मार्केटला 26, 25, 26 भाव भेटतो आणि हातात काय 20च रुपये येतात खाली. म्हणजे कटून काटून सगळे? कटून भाडं, आडत सर कटून कमिशन. म्हणजे घाट्यात आहे? सर घाट्यात आहे. काही फायदेशीर नाही. आपलं नाव? पोपट रामा कोकरे. अच्छा, इथे आपण गणेशपूरला? गणेशपूर. मित्रांनो, गणेशपूरचे या ठिकाणी ते शेतकरी आहेत, सदन कास्तकार आहेत. आता त्यांनी कुठेतरी काहीतरी स्वप्न पाहिलं असेल की या कारल्याची शेती करण्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे. कारण की त्यांना कुठेतरी या ठिकाणी असेल त्यांचं ध्येय की आपल्याला या कारल्याच्या शेतीच्या माध्यमातून उत्पन्न घ्यावं आणि एखादं आपलं दुसरं एखादं काम होईल, परंतु हाती काहीच पडून नाही राहिलं. मग अशा शेतकऱ्याकडं खरोखर या ठिकाणी सरकार लक्ष देईल का, हा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. अशी विविध फळबागा आहेत, कारल्याच्या ज्या शेती आहेत. आता ही उंद्री साईडचा जो भाग आहे, उंद्रीवरनं आपण चाललो होतो इकडे, तर ते गणेशपूर लागले आणि खामगाव तालुक्यामध्ये आहे. आणि तिथे आपल्याला बघायला मिळालेल्या आहे कारल्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा. सरकारने सुद्धा या ठिकाणी अशा कास्तकारांकडे, शेतकरी वर्गांकडे या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. भाऊ, या ठिकाणी आणखीन काय आपण शेती काय काय पिकवत आहे? कापूस, सोयाबीन, तूर. अच्छा, भाव वगैरे? भाव काय नाही, 4,042 रुपयांनी सोयाबीन आणि 7,000 रुपयांनी कापूस. पूर्ण घाट्यातच काम आहे. सगळं घाट्यात आहे. कापूस काय 5-5.5 क्विंटल एकरी निघतो. खर्च लागून जातो जास्तीचा. काही घाट्यातच काम आहे. आपल्या परिवाराबद्दल काय सांगणार? परिवारामध्ये किती लोक आहेत? परिवारामध्ये 5 लोक आम्ही. 2 मुलं, 1 मुलगी. आणि शिकत असतील ना काही? हा, एक सिव्हिल इंजिनिअरिंग करतो. अच्छा, म्हणजे याच्याच भरोश्यावर शेतीच्याच भरोश्यावर आहे. किती एकर शेती आहे आपल्याकडे? शेती 10 एकर शेती आहे. परंतु मालाच्या संदर्भामधून पाहिलं तर काहीच उरत नाही, काही उरत नाही. सरळ घाट्यात काम. मित्रांनो, खरोखर आपण जर ग्राउंड जर आलेत तर खरोखर शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, लोकप्रतिनिधींचं सुद्धा कर्तव्य आहे की खरोखर शेतकऱ्यांकडे लक्ष देणे आणि त्यांच्या काय व्यथा आहेत त्या या ठिकाणी समजून घेणे, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे. मार्केटिंग या ठिकाणी जी आहे, आपल्याला माहिती कटून काटून ते म्हणतात फक्त 20च रुपये या ठिकाणी किलोच्या पाठीमागे मिळत आहेत. आता 20 रुपये किलो जर म्हटलं तर आता साधारणतः जवळपास किती क्विंटल असणार हा माल? आता हा असेल 40 पन्ने आहेत. एक पन्नी 20 किलोची भरते. अच्छा, 40 पन्ने आहेत आता या. 20-84. मित्रांनो, अशी परिस्थिती आहे. कारण आपण बघतोय की शेतकऱ्यांची व्यथा मांडायला या ठिकाणी कोणी तयार नाही. म्हणून आज आपण ही ग्राउंडची भूमिका या ठिकाणी जी कारल्याची जी शेती आहे, या कारल्याच्या शेतीकडे आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. जाता जाता कुठेतरी या ठिकाणी एक संदेश आहे. सरकार ही जी मायबाप आहे, त्या मायबापने या ठिकाणी या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं, हाच एक प्रांजळ हेतू बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे.